गेला आठवडाभर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची धुवाधार वृष्टी सुरू आहे। त्यामुळे कोल्हापूर शहरातील सुमारे 29 झाडं मुळातून उन्मळून पडली होती। अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करून पडलेली झाडं हटवून रस्ते मोकळे केले आहेत। धोकादायक इमारतीच्या ठिकाणी अग्निशमन विभागाने तातडीने काम सुरू केले। संततधार पावसामुळे कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी मोठी झाडं कोसळतायत। गेल्या 7 दिवसात शहरातील सुमारे 29 मोठी झाडं पडली होती। त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्तेही वाहतुकीसाठी बंद झाले होते। महापालिकेच्या अग्निशमन विभागाने राजारामपुरी, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, संभाजीनगर, निर्माण चौक, निर्मिती कॉर्नर आणि साने गुरुजी वसाहत परिसरात पडलेल्या झाडांच्या फांद्या तोडून त्या हटवल्या। त्यामुळे हे रस्ते मोकळे झालेत। दरम्यान पावसामुळे धोकादायक ठरलेल्या इमारतींच्या ठिकाणीही अग्निशमन विभागाकडून तातडीची मदत केली जाते। तसेच शहरातील विविध विभागीय कार्यालयांच्या हद्दीत पाणी साचलेल्या ठिकाणी तसंच बंदिस्त गटारी उघडून पाणी निचऱ्याचं काम केलं जाते। मुंबईमध्ये धोकादायक वृक्ष कोसळून अनेक निष्पापांचा बळी गेलाय। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेने सुद्धा धोकादायक झाडांच्या फांद्या तोडणं गरजेचं आहे। शहरात अनेक ठिकाणी धोकादायक वृक्ष असून त्यांच्या फांद्या वेळीच तोडल्या नाहीत तर मुंबईसारख्या घटना कोल्हापुरातही घडण्याची शक्यता आहे। याचीही महापालिकेने नोंद घेणं गरजेचं आहे।